चारा खात चारा 2 दिवस झाले 3 दिवस झाले दशरथाने पाहिला या गाई तर काही खात नाही आणि काही नाही खाल्लं तर प्राण जाईल व्याकुळ झाल्या उठता येणं बसता येणं राजा दशरथ विचार करू लागला काय करावं कदाचित जागा बदलल्यावर आपलं जनावर खात नाही कारण आपलं जनावरच असतं जनक राजाला निरोप पाठवला महाराज तुम्ही कन्येच्या लग्नामध्ये ज्या गोदान केलेलं आहे कन्यादानासोबत त्या गायीचा चारा खात नाही तुमच्या गायी घेऊन जा राजा जनकाने तिकडून उत्तर पाठवलं महाराज या गायी ज्या अर्थी काही खात नाहीत ना त्याचे कारण आहे काही जागा बदलली म्हणून खात नाहीत असं नाही त्याचं कारण आहे त्या का खात नसतील माहिती आहे तुम्हाला राजे आपण वर पक्षाचे आहात ना आम्ही पुरीच्या बाजूचे आहोत राजे आमची मुलींची बाजू आहे राजे आणि विचार असे सांगतो शिष्टाचार असे सांगतो जावयाच्या घरचं मुलीच्या भाषेने खायचं नसतं हे भोसेवाले पोराकडून पैसे घेऊन लग्न करणाऱ्या जाती जरा नीट ऐका हे पुढे परिस्थिती झाली मुलीच्या घरचं खायचं नसतंय राजा मुलगी दिली ना मुलीला द्यायचं असतं मुलीचं घ्यायचं नसतं आज बऱ्याच जाती अशा आहेत ना मुलीचे लग्न जमवत असताना फक्त पैसे घेण्यापुरतं लग्न जमवतात आणि नंतर आपली मुलगी घेऊन येतात तर पैसेही घेऊन येतात नवरदेव मोकळा फिरतो एकतर बिचाऱ्याला पुरी भेटते ना रामायण काय शिकवतं मुलीच्या घरचं खायचं नाही राजा खबरदार भोसेगाव आणि जिथपर्यंत माझा आवाज जातो जर जावयाकडून पैसे घेऊन लग्न कराल तर तुमच्या घरात कधीच सुख आणि शांती लाभणारच नाही कधीच लेकीच्या घरचं खायचं नाही लेकीला द्यायचं राहत एवढंच नाही ना काही परिक्रमावासी राजा जनकातील साधू लोक अयोध्येला शर्वीच्या तीरावर आले ना शर्वीच्या तीरावर आले तर ते अयोध्येचं पाणी अयोध्येचं अन्न खात नाही अयोध्यावासी विचारतात महाराज आपण आमच्या राज्यात आलात महाराज 3-3, 4-4 दिवस झाले महाराज आमच्या अयोध्येत राहता महाराज आपण मुनिवर आपल्यासारखे साधू आमच्या राज्यात राहत असताना मात्र आमच्या अयोध्येचं पाणी पित नाही आमच्याकडून काही चुकलंय का साधू महात्मे धरणीवरती अंग सोडून मोक्षी पडून खाली पडून ढसा रडायला लागले राजा अभाग्य आहोत रे आम्ही ज्या मातीला ज्या पाण्याला माझ्या राम प्रभूचे पाय लागले ते पाणी आम्हाला पिता येत नाही राजा तुमच्याकडून काही अपराध नाही घडला रे अपराधी तर खरे आम्ही आहोत आमच्या गावची मुलगी तुमच्याकडे दिली ना रे आणि कायदा असं सांगतो की मुलीच्या घरचं खायचं नाही म्हणून आम्हाला खाता येत नाही पुरीच्या घरचं खायचं नाही पुरीला द्यायचं पाहिजे
बापाचं नाव काढलं त्याचं नाव लावलं, बापाचं आडनाव काढलं त्याचं आडनाव लावलं. आता कसं काय करायचं? रामप्रभूचा विवाह झाल्याच्या नंतर ज्यावेळी जनक महाराज सीतेला वाटी लावतात ना, सर्वस्वी रामप्रभूला समर्पण करतात. सर्वस्वी कन्या वाटी लावायचा कार्यक्रम होता. ज्याला 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 मुलगी आहे ना, त्याला त्याला माहित आहे, त्याला माहित आहे मुलगी वाटी लावत असताना काय यातना होतात बापाला. आयुष्यभर बाप काबार कष्ट करतो, आयुष्यभर केलेले काबार कष्ट आयुष्यात बाप एकदाच खर्च करतो. ते म्हणजे स्वतःच्या पोरीच्या बाबतीत. अहो त्याची फाटलेली बनियान कधी दाखवत नाही, फाटलेला सदरा कधी दाखवत नाही, त्याची वाट दिली दाढी करायला तो कधी जात नाही. नको माझी लाडकी ताई आहे ना, तिचं लग्न करायचं. लग्नासाठी संपूर्ण जीवन फक्त त्याच्या लेकीसाठी पाहतो. पोरगी जन्माला आली ना, कदाचित एखादी आई नाक मुरडल पोरगी झाली बाई म्हणून, पण पोरगी जन्माला आल्यावर आखा गावात पेढी वाटतो ना, त्याचं नाव बाप आहे. महाराज बाप. आतापर्यंत माझा काळ कष्टात गेलाय ताई, पण लक्षात ठेव ताई, इथून पुढचं आयुष्य सुद्धा मी उरलेलं काम करायला तयार आहे, पण तो शिकलं पाहिजे ताई. आणि माझ्या सगळ्या भगिनीला विनंती आहे, पोरगी म्हणजे बापाचं नाक राहत होत.
आयुष्यभर बाप तुम्हाला काळजाच्या आज जगतो. तुम्ही बापाचं काळीज आहात माझ्या काय. ज्यावेळेस तुमचं कॉलेजचं वय सुरू होतं ना, एखादं झिपर तुमच्या आयुष्यात येतं, प्रेमाची फसवणूक तुमच्याकडून करून घेतं. ऐका, आयुष्यभर तळहातावरच्या बोडाप्रमाणे जपलेल्या बापाला दगा देऊन तुम्ही त्याच्यासोबत ज्यावेळेस निघून जाताना, त्यावेळेस त्या बापाला मरण येत नाही म्हणून जगत राहतो. म्हणून कुणावर प्रेम करत असताना पहिला विचार करा, ज्या बापानं माझ्यावर प्रेम केलंय आणि पोरीवर प्रेम काय करायचं आणि कसं करायचं, मुलीवर प्रेम कसे करतात हे बाप सोडून कुणाला नाही करणार. महाराज कुणाला नाही करणार. बाप बाप राहतो रे तुमच्या माझ्याकडे. म्हणून माझ्या तायानं विनंती व्यासपीठावर विनंती, कितीही शिका, खूप शिका, खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. पण मोठं होत असताना एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवून जगायचे आणि शपथ घ्यायची, कानिमनाथ महाराजांच्या दरबारात येऊन, देवा मी खूप शिकेल रे, पण आयुष्यात माझ्याकडून एकही पाऊल असं पडणार नाही की माझ्या वागण्यामुळे माझ्या बापाचे मन खाली होईल. अभिमान वाटेल. कन्या या देशाचं धन नाही राहत. आम्ही बोलायला लागल्यावर टोचते लोक. तुम्हाला गप्पा मारायची का? थोडा हळू. कन्या या देशाचं धन नाही राहत. तुम्हाला माहित आहे? आजी आजी जुन्या माणूस काय सगळं, तुम्ही सोनं असं वरती कुठेही टाकून देत होते का झाकून ठेवत होते? सोनं झाकून ठेवत. मग कन्या सुद्धा आपल्यासाठी धन ते झाकून असलं पाहिजे. झाकून असली पाहिजे. तिचं राहणं, तिचं बोलणं, त्याला काही मर्यादा आहे. आपलं धन आहे ना, ते जपलं पाहिजे. आपला पोशाख कसा असला पाहिजे, प्रत्येक मुलीनं जरा भान ठेवून जगलं पाहिजे. माझ्या माता मावल्या जुन्या इथपर्यंत कपडे घालायचे, इथपर्यंत. वाईट वाटतं आताच्या माझ्या भगिनीच्या कपड्याला बाहेरच राहिले नाही, बाहेर लक्षात ठेवा माझ्या मातांनो, हा देश संस्कृती प्रधान देश आहे आणि या देशाचा नाक म्हणजे तुम्ही आहात. माझ्या वागण्यामुळे माझ्या संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही असं वागलं तर या भारत मातेला हे तुमचा आनंद झाल्याशिवाय. राजा जनकासारखा बाप सीतेला वाचलं. खूप प्रेम आहे. आयुष्यभर काबाड कष्ट करतो बाप, पोरीवर प्रेम करतो ना, एवढं प्रेम. पोरीचे लग्न लागतं महाराज, लग्नाच्या तयारी प्रत्येक गावाला बोलवून भटकतो. डोक्यावर कर्ज राहतं आम्ही शोधणार. डोक्यावर कर्जाचा बोजा असताना सुद्धा विचार करत नाही. माझ्या ताईच्या लग्नाला चांगल्या पत्रिका छापायच्या, माझ्या ताईच्या लग्नाला चांगला मंडप लावायचा, माझ्या ताईला चांगला नवरदेव पाहायचा. जाऊ द्या रे 2-5 लाख रुपये
हुंडा जास्त द्यावा लागला तरी काही अडचण नाही. माझी पोरगी सुखात राहिली पैसे उरलेलं आयुष्य काम करीन. सावकाराकडे जातो शेठजी, एकुलती एक पोरगी आहे माझी, आतापर्यंत काम केलं ना शेठजी, त्याच्यापेक्षा इमानदारीने काम करीन. शेठजी पोरीच्या लग्नाला मदत करा, आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. शेठजी सगळं पुन्हा होईल, माझ्या पोरीचे लग्न पुन्हा नाही व्हायचं. अहो तो किराणावाल्याच्या पाया पडतो, तो मंडपवाल्याच्या पाया पडतो, फक्त एका पोरीसाठी. तो बँकवाल्याच्या पाया पडतो, पाहुण्यागावाच्या पाया पडतो, पोरीचे लग्न पुन्हा नाही व्हायचं. यावर लग्नाच्या दिवशी सगळे लोक नवे कपडे घालून फिरतात, पोरीच्या बापाला कपडे घालायला ते भेटत नाही. आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतो, राम राम या बसा, प्रत्येकाला टोपी पाहिजे घालते की नाही, हसून सगळ्याचं स्वागत करतो. तो फक्त ओठ आणि हसत राहतो रे तोंडाने, त्याच्या अंतःकरणावर मात्र कर्जाचा मोठा बोजा राहतो. त्याचं दुःख तो मनात लपून ठेवतो, लेकीच्या समोर जाते. पोरगी मेहंदी काढते ना, पोरीच्या हातावर लेकी काढतो. बाप म्हणतो ताई माझ्याकडे शेवटची वेळेस मेहंदी काढते बाळ. म्हणजे आठवण काढशील का तुझ्या प्रपंचाला लागले तर या बापाचं ध्यान येईल का तुला. पोरगी वाटायला लग्नाचा दिवस विचारतो नाही, लग्नाचा दिवस विचारतो ना, सगळ्या लोकांचा आदरातीत बाप करतो. लग्न लागल्यावर लोक जीव घालतो, व्याहायला भेटतो. प्रत्येकाला कमी जास्त प्रत्येकाला एकच विचारतो, स्वयंपाक चांगला झाला दादा, दादा जेवल्याशिवाय जाऊ नका. पंचपक्वान्नाचं जेवण करतो, स्वतः वाढतो. लोक जेवणात मुख्य ना पहिला हातात झाडू घेतो, म्हणतात झाडाचे काम पाहतो, कुठं स्वच्छता आहे, कुठं कमी आहे, कुठं काय. पोरगी वाटी लावायची ना तुम्हाला विधी उरकल्यानं कन्यादान झाल्यावर लेक वाटी लावायच्या वेळेला पोरीची गाडी येते, सजवलेली गाडी बाप पाहतो. काहीच फक्त त्याचं चांगली भाषा काहीच फाटतो. दाखवत नाही कुणाला, रडता येत नाही त्याला, घराचा आधार नाही ना तो, रडता येत नाही का बापाला. पोरी येते, मावशीच्या गळ्यात पडते, हे लढते. बाप मात्र काय द्यायचंय काय घ्यायचं एवढं तो कुणाचे पैसे द्यायचे राहिले. पोरगी जवळ दिसतो, डोळ्यात अश्रू डोळ्यात धापतो. कारण तुमचे किती झाले तुमचे किती झाले तेवढेच पाहतो. पोरगी मावशीच्या गळ्यात पडून रडते, पोरगी आजीच्या गळ्यात पडते, आजोबाच्या गळ्यात पडते, काकाच्या गळ्यात पडते, मामाच्या गळ्यात पडते. पुढे येऊन ती पोरगी स्वतःच्या आईच्या गळ्यात पडते, आई रडून मोकळी होते. आता पोरगी पुढे येते, एक भाऊ दिसतो तिला, ज्याच्यासोबत आयुष्यभर आतापर्यंत धिंगाण्यात मस्तीत वेळ घालवला,
त्या भावाला आपल्या ताईला पाहून डोळ्यात अश्रू सांगतात. भाऊ डोळ्याला रुमाल लावतो. लहानपणीच्या सगळ्या एक गोष्टी आठवतात. ताई आता सांगशील का बाबाला माझं नाव? ताई इथून पुढे कुणाशी भांडायचं? ताई चांगलीच पण लक्षात ठेव, तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत एकही रक्षाबंधन आणि एकही भाऊबीज या भावाला विसरू नको ताई. ताई बहीण हे बाबासाठी दुसरी आई असते ना. कसे भाऊ त्याला सावरलो. आता प्रसंग कठीण आहे राजा. जो बाप एवढ्या वेळ थांबला होता, त्या बापाच्या जवळ पोरगी जाते. पोरगी बापाच्या गळ्यात पडून रडते, पण बाप रडत नाही. बाप रडत नाही. बाप पोरीला समजावतो, ताई चांगले झाले तुझं ताई. ताई अरे लग्न केलं मला म्हणजे काय बाप विसरला की तुला? ताई अर्ध्या रात्री हात मार. तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यासाठी उभा राहील. चिंता करू नको ताई आहे. मोठ्या जड हात करणार आपल्या पोटीचा हात बाप चावायच्या हातात देतो. तीन वाणी हात जोडतो. सांगतो जावई बापू, माझ्या काळजाचा तुकडा तुम्हाला दिला. जीवला हो माझ्या पोरीला, सांभाळावं जावई बापू माझ्या पोरीला. पोरीची गाडी निघून जाते. संध्याकाळच्या वेळेला सगळे एका बाजूला आणि बाप मात्र आज एकटा पडलेला. त्याची ताई त्याच्या सोबत नाही. रात्रीच्या वेळेला तो बाप आता पोरीच्या खोलीत जातो. आणि आतापर्यंत साठवलेले अश्रू बाप सगळ्या अश्रूंना वाट मोकळी करून देतो. पोरीचा वेळ पाहतो. ताई काली होती ना ताई, या वेळेवर कोणी संपायचं? बाप पोरीचे कपडे पाहतो आणि लेकीच्या कपड्याला धरून रोजचा बक्षिला रडायला सुरू करतो. राजा तिच्या वया पाहतो, तिचा प्रेम पाहतो. जो बाप स्वतःची माय निमित्त रडला नाही, स्वतःचा भाऊ मेला तरी रडला नाही, आयुष्यात त्या अर्धांगिनी त्याला सोडून गेली तरी रडला नाही. तो निधड्या छातीचा बाप स्वतःची पोरगी सासरी वाचीला होत असताना ढोरासारखा रडल्याशिवाय राहत नाही. अरे मिथिला नगरीचा राजा जिनेही अवस्थेत जगणारा राजा रामेश्वर महाराज स्वतःची पोरगी वाटीला होत असताना ढोरासारखा रडला. ढोरासारखा
विचारत असाल तुम्ही या कथेतून जाताना घरी जा, घरी गेल्यानंतर आपल्या बापाला कडकडून मिठी मारा, बापाचे पाय धरा, सांगा बाबा बाबा चूक झाली माझ्याकडून, पण इथून पुढच्या आयुष्यात बाबा तुमची शपथ आहे बाबा, माझ्या देहात प्राण असेपर्यंत तुमची मान खाली होणार नाही असं आयुष्य मी जगेल. सहज कल्पना आली, आशा पाहता पाहता मावशी माया काय डोकं हाणून घेऊ का खोडून घेऊन घेतलं. आता तुमचं सुरू झालं. राजा दशरथाने एक दिवस आरशात पाहिलं, कानाजवळचा एक केस पांढरा दिसला. काय दिसला? कुठला केस? आणि राजा दशरथाने विचार केला, आता आपलं राज्य त्यागण्याची वेळ, आता आपण राज्य कारभारावर बसू. एक केस पांढरा झाला तर राजा दशरथाने राज्यकारभार सोडला. सोडायचा विचार केला, आपलं अख्खं पांढरं झालं अख्खं. तरी आपण म्हटलं की बाबा चला ना वारीला, वारी काय आपल्या नशिबात काय
म्हटलं बाबा काय झालं? आणि मी गेल्यावर हे काय झाडाचे म्हणलं ते नका का झाडाचे ना सणात पण तू लई चिरगुटचा गायला पांढर हे थांबण्याचं प्रतीक पांढर हे थांबण्याचं प्रतीक असं आहे बघा अशुद्ध जेवणात पांढरा भात आला का जेवणारे जेवण आटोपत घ्यायचं जेवणात भात आल्यावर पांढरा भात आला की जेवण काय काय लय झावरतो भात संपला तरी म्हणते चपात्या आपण म्हणलं काय चपात्या संपल्या म्हणूनच भात आणला ते म्हणतो कालच्या अरे खळीच किती खा जेवणात पांढरा भात आला की जेवण थांबतं युद्धात पांढरा झेंडा आला की युद्ध थांबतं युद्धाचे संकेत आहे पांढरा झेंडा आला त्याची कपडे काढून घे बरं ते बाईवाला काम बाई गप्पा जाईल बस बस युद्धात पांढरा झेंडाला की युद्ध थांबवायचं पांढरा भाताला की जीवन थांबवायचं हे एक लक्ष आपल्या दशक्रिया विधीला जो पिंड केला जातो तो कशाचा मदर इंडिया तांदूळ लागतो आणि त्याचा खिचडी भात बनवला जातो मग पांढरा भात कोकणाचा तांदूळ पांढरा भाताचा पिंड का थांबण्याचं प्रतीक राजा दशरथाच्या कानाजवळ केस पांढरा झाला तर त्यांनी राज्यकारभार त्यागण्याचं ठरवलं सोडवायचं ठरवलं कारण याच्यात चूक नाहीच संसार हे राजा दशरथाने आणि ती मदाला समावली आपल्याला काही सांगते 18 भार वनस्पती फुले फळे वळती बावी त्या पोखरणी नदी गंगा ज्या घरी मुलसिया राणी हे सुख सांगविया कासया योग राजा दशरथाच्या या कृतीवरून एक लक्षात ठेवायचं रामाचं लग्न झालं चारी पोराचे लग्न झाले डोक्याचा केस पांढरा झाला रावणाने राज्य सोडण्याचा निर्णय घेतला प्रपंच त्यागण्याचा निर्णय घेतला इकडे जे म्हातारे बसलेत ना आणि इकडे जे म्हातारे बसले रामकथेतून शिकून जा माझा सल्ला आहे तुम्हाला म्हातारपणाला तुमचा अपमान होणार नाही आणि म्हातारपणाची जिंदगी तुम्ही आनंदात जगल्याशिवाय राहणार नाही लहानपणी लेकरावर संस्कार करा लहानपणी लेकरावर संस्कार करा पोरगा जन्माला घातलं म्हणजे तुमचं कर्तव्य संपत नाही पोरगा जन्माला घालून जर कर्तव्य संपलं असतं मला वाटतंय कुत्र्या मांजऱ्याला सुद्धा लेकर होतात ना कुत्र्याला सुद्धा पिलं होतात ना लेकर जन्माला घालून कर्तव्य संपत नाही लेकर जन्माला घालून कर्तव्य संपलं असतं
तर पशु पक्षी कुत्र मांजर आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरले असते. आपल्याला हम दो हमारे दो, कुत्र्याला दो हम दो हमारे 10-12, आणि ते पण एका रंगाचे, बरोबर ना तरुण मंडळ. आपलं एक काळा तर एक पांढरं होतंय, ते बी धोरणात नाही. एकनं चेकनं विज्ञानानं मग आज सगळ्याकडे घरी आम्ही जाऊ असं काळ घुसले, नाकात शेपूड, डोळ्यात चिपडा, तोंडात लाल, असे मोठे डोळे, मोठं डोकं, मोठं पोट, बारीक मान, आणि आधी गेलं का त्याच्या हातात दुधात वाटी, हातात ताटली, त्याच्यात दुधाचा घाटीच काला, नाकात शिडी शिमाशे. आणि मग आम्ही घरी गेली की त्याची माय म्हणते बाबा ते पोरगा त्याची माय म्हणते महाराज. म्हणलं काय बाई कसा महाराज बोलितो तुम्हाला. म्हणलं तो घर काढी लावलं तिकडं. आपल्यापेक्षा पशूंना चांगली लेकरं होतात, चांगली संतती होते. पण लेकरं जन्माला घालून कर्तव्य संपत नाही. जन्माला घातलेल्या लेकरावर संस्कार करून मग कर्तव्य संपत असतं. आणि ज्याला लेकरावर संस्कार करता येत नाही त्याला लेकर जन्माला न घातलेले बरी लक्षात ठेवा. घातक संपत्ती देशाकरता तरी पैदा करून ठेवायची. पोरगा जन्माला घातला ना, दातृत्ववान असला पाहिजे, शूर असला पाहिजे. एक तर तो महात्मा तरी असावा, नाही तर तो हुतात्मा तरी व्हावा. काहीतरी व्हावा. तो कसाही पोरगा जन्माला घालायचा आणि पोरगा जन्माला घालून मोठं करा, संस्कार करा, त्याचं लग्न करा. पुरुष मंडळी आता ऐका, संस्कार करून कोणाचं लग्न केलं, लग्न झाल्यानंतर शहाणे आई बापाने सून येती जाती झाली, पोराच्या समोर उभं राहायचं आणि त्या पोराला म्हणायचं लक्ष द्यायचं, पोरा आतापर्यंत तुला जन्म दिला, संस्कार दिले, वाढवलं, पाळलं, पोसलं, लग्न करून दिलं, रोजीरोटी कमवण्याच्या लायकीचं केलं. आता या कमरेच्या तिजोरीच्या चाव्या सोडायच्या शहाण्या आई बापाने आणि लग्न झालेल्या पोराच्या हातात, लग्न झालेल्या पोराच्या हातात त्या चाव्या. काय हलकट माणसं आहेत आपण. अरे द्यायच्या सुद्धा कोणी म्हणाला, कोणी सोडायलाच तयार नाही. पण ऐका, शहाण्या आई बापाने पोराचं लग्न झाल्यानंतर त्याच्या प्रपंचाच्या मध्ये न करता प्रपंच सोडायचा, परमात्म्याच्या समोर उभा राहायचं आणि देवाला म्हणायचं, देवा गर्वे झाले आजवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचो नियावं एकवरी, पुरले ते हरी तुम्हा समर्पण, आयुष्याचं कल्याण याच्या. राजा दशरथाने राज्याचा त्याग करायचा. आपलं म्हातारं झालं तरी ते ग्रामपंचायतला म्हणतो, मला यावं उभा राहावं वाटत, कशाला खबर म्हणलं नव्याला संधी होती की नाही, मला शेवटची बार एकदा व्हावाच वाटत. अरे तू भूत व्हायला राहता सर, तू निवडो तरुणाला. म्हाताऱ्या माणसाने तर आपण जिंकामा ढवळा ढवळ न करता भजन करा, तुमचं उरलेलं आयुष्य सुखाने जाईल. माझा सल्ला आहे तुम्हाला. 50% महिलांचं सुनाचं आज बिनसते कशावर माहितीये का? बसल्या बसल्या म्हातारी गप नाही बसत, तिचं एकच चालू राहतो, आणि अशा नव्हतं बाय, आणि अशा नव्हतं बाय, आमच्या टायमाला असं नव्हतं बाय, आणि असं नव्हतं करायचं आहे. अरे तू कसं गप करी ना, पण आता गप खाय ना, जे मिळेल ते. म्हातारपणाला नाही मध्ये करायचं, कोणीच नाही करायचं. लक्षात ठेव, भजन करा, भजन. हे भजनाचे श्रीतेज म्हटले, कथेला जायचं
मी गेले ते पण खाल्ला असता भूताय अरे खाऊ दे ना तू भूत लागली त्याला तू सोड त्याला. आणि घर बिनसण्याचं दुसरे कारण सांगतोय. घर बिनसण्याचं दुसरे कारण सांगतो. शहाण्या मुलीच्या आईने विशेष करून घर फुटण्याचं कारण ते ना. आज 50% मुलीचे संसार उद्ध्वस्त झाले आणि संसार उद्ध्वस्त होण्याला कारण 50% सगळ्यात जास्त एकच व्यक्ती जबाबदार आहे ती म्हणजे मुलीची आई. कडू वाटेल पण ज्या घरात मुलगी दिली ना त्या घरात मुलीच्या आईने मध्ये करायचं नाही. तुमच्या लेकीचा संसार आनंदाने होईल, आनंदाने होईल. म्हणून प्रपंच तारुण्यात करायचं. आता पुन्हा म्हातारपणात पिकाला बसायचं. आता भजन करा भजन राम प्रभूला गादीवर बसवायचे. एक दिवस राज्यसभा भरली. सभेमध्ये राजा दशरथाने कबूल केलं भरत शत्रुघ्न नाहीये. सगळ्या अयोध्यावासियांना सांगितलं माझी विनंती आहे, माझा आता वय होत चाललं आणि आता मला राज्यकारभार करण्याची इच्छा नाही. इथून पुढे या अयोध्येचा राजा श्री रामचंद्र होणार आहे. राम राजा जो जगाचा बाप आहे तो अयोध्येचा राजा. अयोध्यावासियांच्या आनंदामध्ये भर पडली. राम राज्य येणार. राम राज्य म्हणजे काय माहिती मला? ज्या राज्यात गाय सुरक्षित आहे, ज्या राज्यात माझी आई बहीण सुरक्षित आहे, ज्या राज्यातला शेतकरी सुखावलेला आहे, ज्या राज्यातला प्रत्येक जण आनंदित आहे त्याला रामराज्य म्हणतात. हेच रामराज्य 350-400 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत आणून दाखवलं होतं ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायाच्या छाई खाली मुळीच नव्हती वान. शिवरायाच्या छाई खाली मुळीच नव्हती वान. Thank you.
डीजे पुढे नाचणाऱ्या जाती लक्षात ठेवा. 4 रुपयाचा मुतारा बसायचा न म्हणायचं रसाई तुम्ही कुमार जन्माला या. कशाने पुरावा आहे का? काय माझी कथा आवडली नाही, माझं बोलणं पटलं नाही ना, मी लोक बोलणार काय वाटलं करणार आहे तुम्ही माझं. पुन्हा तुमच्या गावात बोलवायचं नाही, हेच गाव तेच गाव श्रीमंताला हेच गाव. पण तुम्हाला बरं वाटलं असं बोलण्यापेक्षा तुम्ही सांगत राहते तरुण मंडळ तुम्हाला बरं वाटलं असं बोलू का, तुम्हाला तुमचं बरं होईल असं बोलू. बोल हा बरं होईल असं बोललं पाहिजे. ते कुठं म्हणतात तसं भरपूर ऐका. शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, शिवाजी महाराज हा डोक्यात घेऊन विचार करण्याचा विषय. आपल्या भेटत दुसरे दुसरे काय विचार होते राजाचे. आताच तरुण पोराच्या पोरं दिसलं ना महाराज पोरी थरथर कापतात. अरे काय विचार होते राजाचे. दाढी राखली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती पतींचा टेळा लावला म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. कानात कुंडल घातले म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. शिवाजी महाराज की जे घातलेले कोणी छत्रपती होत नाही. काय विचार होते. कल्याणच्या सुभेदाराची सून होते. राजांच्या समोर आणून ठेवली कैदेत होती. अमावस्येच्या रात्रीच्या भार रंगाचा प्रकाश पडायचा इतकी सुंदर होती. तिला पाहिलं मावळ्याने राजांच्या समोर उचलून आणलं, राजांच्या कैदेत ठेवलं आणि मावळा राजांना बोलला राजा हा खेळा. करून पोरगी होती, शत्रूच्या कैदेत आली होती, मुसलमानाची पोरगी होती, थरथर कापत होती, घामाने भिजली होती. राजाने त्या स्त्रीकडे पाहिलं. मासाहेबांचे संस्कार वाईट झाले बरोबर आणि कराडले छत्रपती. अशीच आमची आई असाई सुंदर रूपवती. असेच आम्ही झालो सत्वाईशे बदले छत्रपती. हे मराठ्याचे संस्कार. छत्रपतींचे नाव घ्यायचं असेल ना तर आधी छत्रपतींसारखं जगायला शिकारे. सीतेला शोधायला राम रावणाकडे जर कसं जाणार, रावण कसा मारला जाणार आणि मग आमची रावणाच्या तावडीतून सुटका कशी होणार. म्हणून सगळ्या देवी देवतांनी त्या ठिकाणी सरस्वती मातेला आज्ञा केली. सरस्वती मातेला सांगितलं तुम्हीच काहीतरी करा. सरस्वती माते काही नाईलाज झाला.
सरस्वती मातेने तिथे एक दासी होती कैकेयीची, तिचं नाव होतं मंथरा. प्रत्येक गल्लीत एक तरी मंथरा राहतीच, एक तरी मंथरा राहती ना. काही नाही, बसल्या बसल्या घरी आली. सखूबाई सखूबाई लग्न झाल्यापासून मी पाहते, आपले लग्न झाले तर आपण बदल पडू देत नाही. सून आली तिथं पंजाबी घालून आली, तिला पदर नाही. तुला काय करायचं, चार गोष्टी निघ ना. लोकांच्या घरात उठल्या पाकळ्या काढायला. त्या मंथरेच्या बुद्धीत बदल सरस्वती मातेने केले. मंथरेच्या बुद्धीत बदल केला. मंथरा कैकेयीच्या कानाला लागली आणि कैकेयीच्या कानाला मंथरा लागल्यानंतर मंथरे म्हटली कैकेयीला, अशी शांत बसून. कैकेयीची दासी होती ना. कैकेयी म्हटली, मंथरे काय झालं ना? मग त्या काय झालं म्हटलं का मंथरा? હવે झालं का नेमकं काय काय तुम्हाला सांगून उपयोग आहे. तुम्ही मोठ्या घरची लोक, आमचं काय काय. पण राणी साहेब तुमच्याकडे पाहिलं का माणसाचा असा तेल जीव तुटतो. मंथरे झाले काय? राणी साहेब तुमचे दोनही लेकर मामाच्या गावाला आहेत आणि इकडे राजा दशरथाने निर्णय घेऊन टाकलाय राम अयोध्येचा राजा होणार. अगं मग तयार हो लवकर, राम अयोध्येचा राजा होणार आहे. रामाचं माझ्यावर लय प्रेम आहे. राणी साहेब ज्याचं त्याच होत असत. तुम्ही काही राम माझ्यावर लय प्रेम आहे, रामाचं माझ्यावर लय प्रेम आहे. उद्या राम राजा झाला ना तर भारताला काम करावं लागेल. त्या हाताखाली नोकर म्हणून लक्ष्मण त्याचा सेवक राहील. आणि काय खरं त्याला उन्हा जाणून द्या काही देत जायची बाई भाऊ बहीण कोणी कोणाचं नसतं. तुम्ही तर सावध राहील. कौशल्याबरोबर नाव साधून घेते राम तुम्हाला गोड गोड बोलून राज्यावर बसत. काही म्हटलं तुला पटतं कसं नाही? मंत्र्या म्हटलं बघा तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐकून, पण तुमच्या हिताचं एवढी थिरगी टाकली. काही म्हणून विचारलं, हे सांगते मात्र हिताचं सांगते. ते म्हणे मंत्री कसं केलं पाहिजे? काही तिने लगेच सल्ला दिला. राणी साहेब तुम्ही राजा दशरथाला युद्धात मदत केली म्हणे. त्या टायमाला तुम्हाला 2 वर मागायला सांगितले होते म्हणे. त्यातला पहिला वर मागा, माझ्या भारताला राजगादी आणि रामाला वनवास. दो बरदान भूपसन थाने मागहु आज जुड़ा बहु शांति. सुत ही राजू राम ही बनवास. देहु लेहु सबसवती बुलावस. माझ्या राज्य आणि माझ्या सैनिकीच्या पुराला वनवास. एवढं ऐकलं आणि वेळ कमी असल्यामुळे काही ताबडतोब कोप भवनामध्ये जाऊन झोपली. संध्याकाळच्या वेळेला राजा दशरथ आपल्या राण्याकडे जात होता. त्याची प्रिय पत्नी होती, काही लाडकी होती ना. धाकलीत जास्त जीव राहतो म्हणजे आपल्याला नाही. धाकलीत जास्त जीव राहतो असं म्हणतात नाही. जे आहे ते सांगतात आपल्याला काय करायचं, उद्या कोणी भेटायला येऊन काही उदास होऊन पडले. काही राजाला म्हटले, राजा
बोलत नाही चालत नाही राजाला आणि बोलत न बोलल्यामुळे राजाच्या समोर झोपलेले राजा बोलला राणी साहेब काय झालं काही बोलत नाही राम राम रट बिकल भुआर जम बिनु पंख बिहंग बिहार हृदय मनाव हो जाम होई राम ही जाए कहीं न जाई कोई राजा दशरथाची व्याकुळ होणारी परिस्थिती या दोहात तुलसीदास कैकेयी म्हणजे राजन तुम्हाला आठवतंय तुम्हाला युद्धात मदत केली तुम्ही मला 2 वरदान मागायला सांगितले म्हणून राजन ऐका मला 2 वरदान देणार कैकेयी का नाही देणार आज माझा राजा माझ्या अयोध्येचा राजा माझा श्रीराम होणार आहे मी आनंदित आहे काय मागायचं तेव्हा शब्द ऐकल्यानंतर कैकेयीने ताबडतोब आपल्या पतीच्या हातात हात घेतला सांगितलं राजन पहिल्या वरामध्ये माझ्या भारताला राजगादी आणि दुसऱ्या वरामध्ये माझ्या सवतीचा असलेला पोरगा रामाला 14 वर्षाचा वनवास शब्द ऐकले राजा दशरथ काय राजा दशरथ कैकेयी म्हणतो कैकेयी चेष्टा करू नको माझ्या कशाला करते राजन माझ्याकडेच माझ्या डोक्यावर कैकेयी खरे बोलतेस म्हटल्यानंतर राजा दशरथाला जरजरून घाम आला नतशिकांत राजा दशरथ भिजला गेला आणि भिजला गेल्यानंतर राजा दशरथ तिथेच मूर्छित होऊन पडला मंथरेचा हेतू साध्य झाला होता ही गोष्ट सुमंतापर्यंत पोहोचली सुमंत राज्यामध्ये राजा दशरथ ज्या महालामध्ये होते कैकेयीच्या तिथे आले राजे मूर्छित होते कोणाशी बोलत नव्हते पोराला वनवास 14 वर्षाचा वनवास माझ्या पोराला पाठवायचे नुकतंच लग्न झाले राजा विचार करत होता काय दिवस फिरला काय झालं असेल एवढ्या चांगल्या अयोध्येचं काय विवेक असेल सुमंतजी तिथे आले प्रधान होते विचारू लागले महाराज क्या हुआ आपको महाराज आपको किसी ने कहीं बोला महाराज जी आपकी तबीयत ठीक नहीं है महाराज जी आपको कोई बीमारी हो गई है महाराज जी आप परेशान क्यों दिख रहे हो महाराज एक बात बोलिए महाराज इस अयोध्या का प्रधान सुमंत त्वरित आपको इलाज कराएगा राजा दशरथ एक शब्द बोलत नाही कैकेयी माता स्वतःहून पुढे आली कैकेयी आणि कैकेयीने राजा दशरथाला सांगितलं बोलत नाही ना सुमंताला सांगितलं सुमंता जी महाराणी मी माझ्या पतीला 2 वर मागितले त्यातला पहिला वर आहे माझ्या भक्ताला राजगादी आणि दुसरा वर आहे रामाला वनवास हे शब्द ऐकून राजाने हे नाटक लावलं बोलायला सुमंतजी गोंधळले नाईलाजानं राजा मनोमन विचार करत होता देवाला प्रार्थना करत होता देवा माझा सावळा राम राजस सुकुमार इतका सुंदर राम आहे ना त्याचे कोवळे पाय कोवळा माझा राजकुमार राम आहे त्याला वनवासाला पाठायचं देवतांना प्रार्थना करत होता उद्याचा दिवस उजाडू नये सगळ्यांच्या समोर विनवणी करत होता शेवटी रामापर्यंत बातमी पोहोचली राजा दशरथ जी मूर्छित झाले
रामप्रभू तिथे आले, आपल्या आईला विचारलं, मैया काय झालं माझ्या बाबांना? मैया सांग ना एक वेळेस, काय झालं माझ्या बाबांना? काही दुखतंय का? मैया एवढ्या आनंदामध्ये माझे बाबा का असे हेमसून गेले? मैया बाबा मूर्छित झालेत, मैया काय बिघडलं का? काही सांगितलं, रामा बेटा मी तुझ्या बापाला 2 वर मागितले. पहिला वर होता माझ्या भक्ताला राज्य दे. वा मैया मैया माझा भाऊ भरत अयोध्येचा राजा होणार. काय आनंद आहे ना, याला बंधू प्रेम म्हणतात. तुम्हाला सांगू का, माझं ते माझं आणि भावाचं तेही माझं, हे ज्याच्यात ऐकायला मिळतं त्याला महाभारत म्हणतात. आणि भावाचं तेही भावाचं आणि माझं तेही भावाचं, हे ज्याच्यात ऐकायला मिळतं, ज्याच्यात शिकायला मिळतं त्याला रामायण म्हणतात. आपलं सोबत आहे. माझा भाऊ भरत राजा होणार नाही, रघुनंदन दुसरा मुलगा. मैया काय रामा तुला 14 वर्षाचा वनवास. रामप्रभू म्हटले, मैया अयोध्येचं राज्य लहान आहे आणि माझा भाऊ भरत सुद्धा लहान आहे. काय म्हणजे पण आहे प्रभूच्या महाराज, अयोध्येचं राज्य लहान आहे आणि माझा भाऊ भरत सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहे. लहान भावाला लहान अयोध्येचं राज्य आणि मी मोठा आहे, वनवासाचं राज्य सुद्धा मैया मोठं आहे आणि म्हणून मोठ्या रामाला वनवासाचं मोठं राज्य देते. वा मैया काय विचार आहे प्रभूचे. राजा दशरथजीच्या जवळ राम जातात, दशरथजी शुद्धीवर येतात. रामाकडे पाहून डोळ्यात अश्रू काढतात. राम प्रभू आपल्या बापाला म्हणतात, बाबा रडू नका, तुम्ही आईला वर दिलाय ना, आणि दिलेला शब्द जर मागे घेतला तर रघुवंशाला कलंक. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन राजा दशरथ रामाकडे पाहून विचार करतात, बाळा लहानपणी किती आनंदात वाढवलेलं तुला. रामा तुझ्या विना जर माझा प्राण गेला, रामा माझ्या पोटी येऊन काही उपयोग. शेवटी बातमी लक्ष्मणापर्यंत पोहोचते. लक्ष्मण म्हणतो, दादा तू वनवासाला जाणार, मी तुझा सेवक. दादा मला यायचंय, मी सोबत येणार. दादा लक्ष्मणा मी वनवासाला जातो, अयोध्येचं राज्य संपणार नाही. दादा जिथे जिथे राम तिथे तिथे लक्ष्मण. दादा तुमचा सेवक मी थांबतो. सीतेला म्हणते, सीता म्हणते, मला तुमच्याशिवाय अयोध्येत राहण्यात मला मजा नाही, मला सुद्धा यायचं. कारण प्रभूचं वनाला जाणं सामान्य नव्हतं, प्रभूला वनाला जायचं होतं. वाल्मिकी म्हणतात, रावणस्य विनाशार्थ शोभतां दंडकान, रावणाच्या नाशाकरता दंडकाराने वनामध्ये तिघे सोडले. बातमी सुमित्रेपर्यंत पोहोचली. सुमित्रे लक्ष्मण सांगतात, आई माझ्या दादासोबत मी वनवासाला चाललो, वनवासाची. आई सुमित्रेने सांगितलं, बा जावा वनवास, दादा मोठा आहे त्याची सेवा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी कर्णिवान वहिनी सोबत आहे, तिच्याबद्दल कधी मनात विचार वाईट येऊ दे नको. आई तुला वाटतं का हा लक्ष्मण असा वागेल म्हणून? सुमित्रा म्हणते, का मला माहिती आहे तू असं वागणार नाही,
पण झोपेत सुद्धा तुझ्या वहिनीच्या बद्दल तुझ्या मनात वाईट विचार येऊ दे नको. लक्ष्मणाने आईच्या समोर प्रतिज्ञा केली, मैया झोपेत जर माझ्या वहिनीच्या बद्दल माझ्या मनात वाईट विचार येतील असं तुला वाटत असेल तर 14 वर्ष हा लक्ष्मण झोपणार सुद्धा नाही. कौशल्यापर्यंत बातमी जाते, हे ताई हे अरे मी सांगतोय काय, तुम्ही काय चाललंय का, हे तुमच्यासाठी आहे ना, लक्ष द्या समोर लक्ष. कौशल्यापर्यंत बातमी जाते, रामाला वनवास, भरताला राजगादी याचा आनंद. रामाला वनवास म्हटल्यानंतर माता कौशल्या काठी वाळलेली काठी भूमीवर पडाली तशी माता कौशल्या धरणीवरती अंग झाड कांदेशी सोडून देते. पोरगा आहे ना महाराज, कौशल्या रामाला धरून कवटाळते. रामप्रभू आईची समजूत काढतात. कौशल्या म्हणते, अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळा, जरा राम प्रभू वनवासाला जाणार, सगळ्या अयोध्येत दाखवले गेले. अयोध्येतले पशु पक्षी गायी वासर सर्वजण दुःखी, सर्वजण रामप्रभूला विनंती करतात. रामप्रभू मात्र सगळ्यांना समजवतात. राज्यावर बसणारा राम राजा दशरथ मूर्छित आहे. राम राज्यावर बसणार तो वेगळंच काहीतरी घडतंय. राम प्रभूने आपल्या अंगावर जे सगळे वस्त्र अलंकार उतरले, वस्त्र बदल कर राजने वलकल राजवस्त्र काढून रामाने अंगामध्ये वलकल घातले. सीतामैयाने सुद्धा वलकल घालण्याकरता देवी वनवासाचे कपडे घालून निघाले. राजा दशरथजी शुद्धीवर येतात. सुमंताला रथामध्ये रामप्रभूची व्यवस्था करण्यास सांगतात. सुमंताला सांगतात, सुमंतजी याच्यातून राम लक्ष्मण सीता कोणीतरी मागे आणा, येईल असं आपण काहीतरी करावं. शेवटी प्रकार असा झाला.
कोणीच मागे येण्यासारखं नव्हतं. सुमंतजीने रथ घेतला, रथाला घोडे लावले. आपल्या पित्याची आज्ञा म्हणून रथामध्ये राम प्रभूला, लक्ष्मणजीला आणि सीतामायाला बसवलं. सर्व अयोध्यावासी धाय मोकलून रडत होते. अयोध्यावासी धाय मोकलून रडत असताना राम प्रभू अयोध्या सोडत होते. अयोध्येच्या बाहेर रामप्रभू गेले. संध्याकाळ होत झाली होती. अयोध्येत स्मशान शांतता. तमसा नदीच्या किनारी रामप्रभूंनी पहिला मुक्काम केला. सर्व अयोध्यावासी रामप्रभूच्या मागे लागले होते. परिणाम असा झाला, पहाटेची वेळ झाली, सर्वजण गाढ झोपीत आहेत असं समजून रामप्रभूने सुमंतजीला जाग केलं. आणि सुमंतजीला जाग केल्यानंतर सुमंतजीला तिथूनच पाठीमागे जाण्याची विनंती केली. सुमंतजीने रथ चालू केला. रामप्रभूला घेऊन तो शृंगवेरपूर नावाच्या गावामध्ये आला. आणि इथं पोहोचल्यानंतर तिथे रामप्रभूने सकाळी सर्व दिनचर्या आटोपली सकाळची. आणि तिथं निषादांचा जो राजा आहे गुहक भिल्ल, त्याची भेट झाली. त्याने रामप्रभूची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. सुमंतजी पाठीमागे जातात. पुढे रामप्रभू गंगेच्या किनारी आल्यानंतर रामप्रभूला नदीच्या पैल तीराला जायचं होतं. पैल तीराला जायचं होतं. रामप्रभू अत्यंत वनात आहे. श्रीमंतजी पाठीमागे जात असताना इकडं तोपर्यंत सगळे अयोध्यावासी जागी झाले, आकांत करू लागले, राम दिसत नाही, राम दिसत नाही, राम नाही, सीता नाही, लक्ष्मण. त्यांनी सर्वांनी ठरवलं आपण इथंच थांबू. रामाविन विरहामध्ये ते व्याकुळ झालेले आहेत सर्वजण. कुणीही त्या ठिकाणी रडायचं थांबत नव्हतं. सुमंतजी पाठीमागे गेले, सगळ्यांना समजावलं, कोणी समजावण्याच्या परिस्थितीत. रामप्रभूची संपूर्ण व्यवस्था त्या गुहकाने केली. आणि गुहकाने व्यवस्था केल्याच्या नंतर गुहकचे पलीकडल्या तीराला एक घोडीवाला आहे, त्याला रामप्रभू बोलवत आहे. रामप्रभू त्या केवटाला आवाज देतात मोठ्याने, ए केवट, ए केवट. केवट म्हणतो, प्रभू मी येणार नाही. का नाही येणार? प्रभू माझं पोट भरण्याचं साधन आहे. आणि मला माहित आहे तुझा दगडाला स्पर्श झाला तर दगडाची बाई झाली, माझ्या नावेला तुझा स्पर्श झाला आणि याची बाई झाली तर दोन दोन बाई कमी करतो. आणि मी पोट कशावर भरतो? हा सगळा प्रकार
पाहू तर ते केवटाला कसा येत नाही तो. लक्ष्मणाचा स्वभाव राम प्रभूला माहिती. राम प्रभू नाही म्हणतात. शेवटी केवटाला आवाज दिल्यानंतर केवट म्हणतो काय पद्धत आहे बघा ना. ज्याला पाहण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड वेळ झालं तुम्हाला बोलावतंय. काय मोठेपण आहे त्याचं. आणि राम प्रभू केवळ म्हणतो प्रभू तुमच्या पायाने दगडाची श्री झाली. राम प्रभूचे सीता माताजीचे आणि लक्ष्मणजीचे तिघांचे हे पाय तो केवळ त्या ठिकाणी आपल्या हाताने धुतोय. स्वर्गातले सर्व देव आनंद व्यक्त करतात. काय नशिबान आहे का काय भाग्याचं आहे. अरे जो योग्यांच्या ध्यानात येत नाही त्या देवाचे पाय धुण्याकरता देव तुझ्या घरी आलाय. का नशिबान आहे श्री. काय सगळे देव आनंदित होतात. केवटसांची पूजा करतो. प्रभूजी त्यांना प्रभूला आपल्या होडीमध्ये बसवतो आणि बसवल्यानंतर पलीकडच्या तीराला घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर पलीकडल्या कडेला गेल्यानंतर जासी वियोग विकल पशु ऐसे प्रजा मातु देखो जी हई कैसे बरबस राम सुमन कृपठाई सुरसरी तीर हापुतब आई. पलीकडल्या तीराला आले. मागिना बन के वचन माना कहिए तुम्हारे मर्म में जाना. प्रभूचे मर्म माहित आहे तरी सुद्धा प्रभूचे पाय धरून त्याने पलीकडल्या तीराला प्रभूला नेलं. प्रभूने याला देण्याकरता काही नाही म्हणून माता सीतेकडे पाहिलं आणि सीतेकडे पाहिल्यानंतर राम प्रभू सीतेने आपल्या हातातली अंगठी काढली आणि राम प्रभूच्या हाताला दिली. राम प्रभूने ती अंगठी केवटाला देण्यासाठी प्रयत्न केले. केवट म्हटला प्रभू मला तुमची अंगठी नको. अंगठी नाकारली आणि राम प्रभूला साष्टांग दंडवत केवटाने आणि लक्ष्मणजी सीतामाता साष्टांग दंडवत म्हणजे झोपून दंडवत दंडा. राम प्रभू अत्यंत आनंदित झाले. 14 वर्षाच्या नंतर पुन्हा याच नावेत मी तुम्हाला वापस सोडेल. तोपर्यंत मी तुमचं भजन करत राहील. असंच आहे महाराज. एकदा ज्याने रामाला पाहिलं त्याचा प्रपंच सुटून जातो. बुवा केवटाने व्यवहार केला नाही. केवटजी पुढे ते नावेचं पूजन करतात. राम प्रभू पुढे जात असताना मेरे भारत
Thank you.